नमस्कार मंडळी, मी अंजली आपणा सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत कढई चिकन. त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. चिकन घेतलं आहे 750 ग्रॅम, धने पावडर 2 चमचा, लाल मिरची पावडर 1 चमचा, चिकन मसाला 1 चमचा, मटन मसाला 1 चमचा, हळद अर्धा चमचा, कोथिंबीर 2 मोठा चमचा बारीक चिरलेली, कांदा 2 मोठ्या आकाराचे, दही 100 ग्रॅम, आलं 1 इंच, लसूण पाकळ्या 20 सोललेल्या, तेल मोठे 2 चमचे आणि मीठ चवीप्रमाणे आणि काही खडे मसाले वापरले आहेत. सर्वात अगोदर चिकन स्वच्छ धुवून घ्यायचे 2-3 पाण्याने आणि पाणी निथळत ठेवायचे. 10 ते 15 मिनटं पाणी निथळून घ्यायचे. त्याच्यानंतर एका मोठ्या कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे 2 चमचे. त्याच्यामध्ये चिकनचे पूर्ण पीस टाकायचे, कलेजी सोडता. कलेजी नंतर मिक्स करणार आहोत आपण. चिकन छान तेलामध्ये आलटून पालटून फ्राय करून घ्यायचे. 1 ते 2 मिनटं असं सतत त्याला आलटी पलटी करायचे चमच्याच्या साहाय्याने, जेणेकरून सर्व बाजूंनी ते परतल्या जाईल. असं व्यवस्थित परतून घ्यायचं. 2 ते 3 मिनटं असं चमच्याने आलटी पलटी मारून परतलं की त्याच्यावरती झाकण ठेवायचे. चमचा त्याच्यात ठेवायचा आहे, जेणेकरून करपणार नाही. आपल्याला त्याचा वास लगेच अंदाज येतो. आणि 1-2 मिनटानंतर परत चमच्याने आलटी पालटी करायचे. व्यवस्थित तेलामध्ये पूर्ण चिकन सर्व बाजूने परतले गेलं पाहिजे आणि कढईला लागलं नाही पाहिजे, याची काळजी घ्यायची. या रेसिपीचं नाव कढई चिकन आहे. तेव्हा कढईला चिकन लागणार नाही खाली, ही याची नेहमी काळजी घ्यायची आणि सतत चमच्याने त्याला आलटी पलटी मारायचे. कारण आपण इथे कुठल्याही प्रकारे वरून पाणी घातलेलं नाही, त्यामुळे तेलामध्ये चिकन खाली लागण्याची शक्यता असते. आता आपण इथं खडे मसाले ॲड करणार आहोत. खडे मसाल्यामध्ये आहे 7 लवंग, 7 मिरे, 3 इंच दालचिनी, जिरे 2 तेजपत्ता, चक्रफूल अर्धा आणि 3 लसूण कांडे आपण साबूत टाकणार आहोत याच्यामध्ये. अशा प्रकारे खडे मसाले फ्राय करून घ्यायचे आणि नंतर आलं लसूण पेस्टही त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि छान मसाले चिकनमध्ये मिक्स करून घ्यायचे. आलटून पालटून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे, जेणेकरून टाकलेल्या मसाल्यांचा वास सर्व चिकनला मिसळून जाईल. छान परतून घेतलं की कलेजी ॲड करायची आणि बारीक चिरलेला कांदाही त्यामध्ये घालायचा आहे. कांद्याचे उभे काप केलेले आहेत आपण इथे, एकदम बारीक चौकोनी तुकडे नाही केलेले. सर्व मिश्रण व्यवस्थित आलटी पलटी मारून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून कांदाही परतला जाईल. वरून मसाले घातलेले, आलं लसूण पेस्ट, खडे मसाले सर्व व्यवस्थित परतल्या जाईल आणि चिकनलाही त्याचा वास छान मिक्स होईल. अशा पद्धतीने सतत चिकनला आलटी पलटी करत राहायचे, जेणेकरून खाली करपणार नाही. करपलं ना की भाजीचा वेगळाच वास यायला लागेल. आता आपण इथे साबूत 3 कांडे व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायच्यात लसणाच्या. लसणाची माती पाचोळा पूर्ण काढून घ्यायचा आहे. पूर्ण स्वच्छ करून मग भाजीमध्ये ॲड करायच्यात. त्याही छान तेलामध्ये आलटी पलटी करून घ्यायच्यात. छान परतल्या गेल्या पाहिजेत वरून तरी, म्हणजे लसूणही गरम होतो आणि परतायला सुरुवात होते आतल्या आत. अशा प्रकारे सर्व मिश्रण मिक्स करून परतून घेतले की त्यावरती झाकण ठेवायचे आणि झाकणामध्ये पाणी ठेवायचे. झाकण असं ठेवा की त्याच्यामध्ये ग्लासभर पाणी बसलं पाहिजे. पाणी कोमट झाल्याच्या नंतर 2 ते 3 मिनिटांनी झाकण काढून घ्यायचे आणि चिकन मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. कढईच्या बाजूने व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचे, लागलं नाही याची खात्री करून घ्यायची. आता पावडर मसाले जे एका वाटीमध्ये आपण पाण्यात मिक्स करून ठेवले होते ते यामध्ये ॲड करायचे. आपण आतापर्यंत चिकनमध्ये कुठलंही पाणी घातलेलं नव्हतं. आता वरून 1 चमचाभर मीठ घालायचे आणि मिश्रण पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचे. टाकलेले मसाले एकदम पूर्ण चिकनला लागले पाहिजेत
अशा पद्धतीने प्रत्येक पीस आलटी-पालटी करून घ्यायचं आहे, व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. गॅस फुल ठेवायचा आहे यावेळेस आणि व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घ्यायचे. आपण इथे फक्त अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे, ज्यामध्ये पावडर मसाले सगळे मिक्स केले होते. गरम केलेले 1 ग्लास पाणी आपलं अजूनही तसंच आहे. मसाल्यामध्ये व्यवस्थित चिकन आणि लसणाच्या कांड्या व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या. 2 ते 3 मिनटं व्यवस्थित तेवढ्याच पाण्यामध्ये पूर्ण मसाला चिकन व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि गॅस कमी करायचा आहे. आता आपण इथे दही ॲड करणार आहोत. आपण इथं बॅगचं दही वापरलेलं आहे. तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही घरगुती दही 1 वाटी वापरू शकता. आंबट नसेल तर 1 वाटी वापरा. खूप जास्त आंबट असेल तर अर्धी वाटी वापरलं तरी चालेल. दही मिक्स करताना गॅस कमी ठेवायचा आहे आणि दही व्यवस्थित पूर्ण चिकनमध्ये मिक्स करून घ्यायचे, व्यवस्थित ढवळून घ्यायचे. 2 ते 3 मिनटं सतत चिकन आलटी-पालटी करून त्यामध्ये दही छान मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून दही परतलं जाईल. त्याचा असा दुधासारखा वास येणार नाही. चिकन आणि मसाल्यामध्ये दही एकजीव झाले की आपोआप तेल सुटायला लागतं भाजीला. व्यवस्थित फ्राय झाल्याच्या नंतर 2 ते 3 मिनिटांनी परत एकदा चमच्याने ढवळून घ्यायचं आहे. सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे. यानंतर आपण जे कोमट करून पाणी ठेवलेलं होतं ताटावरती, ते पाणी आपण यामध्ये मिक्स करणार आहोत. आत्तापर्यंत लक्षात ठेवा, आपण कुठलंही पाणी वापरलेलं नाही आहे भाजीमध्ये. फक्त अर्धी वाटी पाणी पावडर मसाले मिक्स करून त्यामध्ये ॲड केलं होतं आणि आता हे 1 ग्लास पाणी मिक्स करतो आहे. एकदम सोप्या पद्धतीने कढई चिकन तयार होतं आहे. आता वरून बारीक चिरलेली 2 चमचे कोथिंबीर घालायची आहे आणि छान झाकण ठेवून उकळी काढायची आहे 2 ते 3 मिनिटासाठी. त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि परत फुल गॅसवर 2 ते 3 मिनटं असंच उकळी येऊ द्यायची. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कढई चिकन बनवताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जेवढी आपल्याला भाजी बनवायची त्याच्यापेक्षा 2 पट मोठं पातेलं किंवा कढई वापरा, जेणेकरून ज्यावेळेस आपण झाकण ठेवतो भाजी उकळताना त्यावेळेस भाजी खाली जाणार नाही. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.